नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 3. मल्हार आईला म्हणाला, आई अगं सुमतीचं लग्न वगैरे ठरलं आहे का काय? मग असं झालं तर आनंदाचीच बातमी आहे, आई म्हणाली. अरे पण सुमती मला काहीच बोलली नाही, मल्हार आईला म्हणाला. तसं जर असेल ना तर आणखी 2 दिवस मी सुट्ट्या काढतो, म्हणजे काकांना माझी मदत लागेल ना. आईने मल्हारकडे आश्चर्याने पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. आणि आई त्याला म्हणाली, मल्हार तू कधीपासून विनायक भाऊजींचा आणि सुमतीचा इतका विचार करायला लागलास रे? आणि तुझ्या मदतीची त्यांना काही गरज नाहीये, समजलं का? मल्हार म्हणाला, आई असं का बोलतेस ग? तुला सुमतीला सून करायचं स्वप्न अपूर्णच राहिलं असं दिसतंय. असं म्हण असं म्हणाला आणि हसला. आईला तर खूप टेन्शन आलं. मल्हारने गाडी आत घेतली आणि विनायक भाऊजी तिथेच अंगणात बाजल्यावर बसले होते. मल्हारला पाहिलं तसं ते लगेच उठले आणि गाडीजवळ आले. वहिनी या ना. मल्हार कसा आहेस बाळा? खूप छान, मस्त आहे. आईने मल्हारला खुणावलं की काकांच्या पाया पड. मल्हार लगेच त्यांच्या पाया पडला. सुमतीचे बाबा म्हणाले, या या ना वहिनी आतमध्ये. सुमतीने स्वयंपाक करूनच ठेवला आहे. हातपाय धुवा आणि निवांत बसा. दोघे पण फ्रेश झाले आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसले. सुमतीने चहा ठेवला होता सगळ्यांसाठी. सुमती चहा घेऊन आली. मल्हारची आई सुमतीच्या वडिलांना म्हणाली, भाऊजी कुठला सण पण नाही, तुम्ही घराला लाइटिंग, फुलमाळा का लावल्या आहेत? मल्हार आयटी चहाचा कप हातात घेऊन बसला होता आणि चहा पित होता. कधी सुमतीचं लग्न ठरलं आहे ही बातमी त्याच्या कानावरती ऐकायला येते असं त्याला झालं होतं आणि त्याचे कान तृप्त होत आहेत. भाऊजी बोलत का नाही हो तुम्ही? सुमती ये बाळा माझ्याजवळ बस, सुमतीचे वडील म्हणाले. तुम्ही आता आलाच आहात तर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तुम्हाला माझ्या मित्राने मला माझी मुलगी लहान होती तेव्हा वचन दिलं होतं, माझ्या मल्हारला तुझी मुलगी सून करून घेईल. पण आई म्हणाली, पण काय वहिनी? पण मल्हार आमच्या सुमतीसोबत लग्न करेल असं वाटत नाही. म्हणून मी तिचं लग्न शेजारच्या गावातल्या रवीसोबत ठरवलं आहे. कारण की मल्हार खूप शिकलेला आहे, त्याला सुद्धा त्याचं मन आहे, त्याचे स्वतःचे विचार आहेत. आणि रवीचं शिक्षण असं सामान्यच झालं आहे. त्यात माझं अचानक आलेला आजारपण, मी जर गेलो तर माझी पोर उघड्यावरती पडेल, तिला कोणाचाच आधार राहणार नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. आईने एकदा मल्हारच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मल्हारने तिला साफ बजावलं होतं घरून निघताना की माझ्या लग्नाचा विषय तिथे काढायचा नाही. ठीक आहे भाऊजी, तुमची मुलगी आहे, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. पण सुमती बाळा, तुला मुलगा पसंत आहे ना? आणि तुला शेवटी आयुष्य काढायचं आहे त्याच्यासोबत. त्याच्यामुळे नीट विचार कर आणि निर्णय घे. सुमती म्हणाली, आई माझं काही म्हणणं नाही, बाबा जे ठरवतील तेच माझ्यासाठी योग्य असणार आहे. बरं भाऊजी, लग्न कधी आहे? वहिनी थोडंसं घाई गडबडीत लग्न ठरवलं. 2 महिने झाले लग्न ठरवून. परवा लग्न आहे. सगळी तयारी झाली आहे. लग्न इथेच होणार आहे. लोकांनी हुंडा भरपूर मागितला आहे. मुलाला लग्नात भरपूर हुंडा हवा आहे. बुलेट गाडी सुद्धा हवी आहे त्याला, आता नवीन आलेली. भाऊजी मग सोय झाली आहे का? वहिनी थोडे पैसे होते माझ्याकडे साठवण्यातले आणि थोडंसं कर्ज काढलं. आता अचानक माझं आजारपण आलं, त्याच्यामध्ये खूप पैसा खर्च झाला. मग माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता. मुलाशी हौस म्हणून कर्ज काढून बुलेट गाडी घेतो आता. भाऊजी पण एवढ्यानेच भागणार आहे ना? त्यांची हाव कधीच संपणार नाही. मला हे सगळं चुकीचं वाटत आहे. अशा घरामध्ये आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे.
मल्हार लगेच म्हणाला, आई, अगं ते म्हणतायत ना की त्यांनी कर्ज काढलंय, सोय झाली आहे. वहिनी, तुम्ही आणि मल्हार, तुम्ही सुद्धा दोघे 4-5 दिवस इथेच राहा, म्हणजे सुमतीला सुद्धा तुमचा थोडा आधार वाटेल. बिना आईची पोर आहे हो माझी. मल्हारची आई म्हणाली, सुमती, तुझं खूप चांगलं होणार आणि तुझ्या नशिबात जो मुलगा आहे ना, तोच तुला मिळणार, हा आशीर्वाद आहे. भाऊजी, काळजी करू नका. मी आणि मल्हार सुमतीची पाठवणी होईपर्यंत इथेच थांबू. मल्हारला सुद्धा तुम्ही बिनधास्त कामं सांगत जा, अगदी हक्काने. तुम्हाला मदत करेल तो. करशील ना रे मल्हार काकांना मदत? मल्हार म्हणाला, ऑफकोर्स, वाय नॉट, नक्की करेन. मल्हारला तर आता आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या नुसत्या. बरं वहिनी, तुमचं जागेचं काम झालं का? भाऊजी, मी जागा नाही विकत, कारण की हा निर्णय माझा नाही, माझ्या लेकाचा आहे. त्यांनी मला प्रॉमिस केला आहे की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी ही जागा विकणार नाही. खूप छान झालं, योग्य पर्याय निवडलास मल्हार तू. आणि तुमची जागा सुद्धा खूप मोठी आहे. हो भाऊजी, आता शेतीकडे लक्ष द्यायचं आहे. आमची शेत जमीन सुद्धा पिकाऊ आहे. शेत सुद्धा कोणाला तरी करायला देईन. तुमच्या पाहणीत कोण असेल तर मला नक्की सांगा. हो वहिनी, नक्की सांगेन. सुमतीच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती. बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. त्यांचे काही नातेवाईक होते, ते सुद्धा आले होते. सुमतीच्या आईकडचे फार कमी लोक होते. 1-2 मामा आले होते फक्त लग्नाला. रवीने सुमतीचा नंबर घेऊन ठेवला होता. काळजीसाठी नाही किंवा प्रेमापोटी पण नाही, तर तिच्याकडनं माहिती काढण्यासाठी. त्याने तिला फोन लावला आणि म्हणाला, काय मग सुमती, काय चाललंय? कुठवर आली लग्नाची तयारी? सुमती म्हणाली, चालली आहे तयारी. बरं, ठेवू का मी फोन? तो म्हणाला, अगं लगेच काय ठेवू सुमती, सगळी व्यवस्था अगदी नीट झाली आहे ना? जेवढं जेवढं सांगितलं आहे तेवढं सगळं तयार आहे ना? सुमती म्हणाली, मी फोन ठेवू का? तुम्ही या सगळ्या गोष्टी बाबांना विचारा, मला यातलं काहीच माहिती नाही. तेवढ्यात मल्हारची आई सुमतीच्या रूममध्ये आली आणि त्यांनी दाराशी हलकीशी कडी वाजवली. सुमती, आत येऊ का बाळा? सुमतीने काही न बोलता फोन ठेवून दिला. या ना काकू. सुमती, मला खूप आनंद झाला आहे की तुझं लग्न ठरलं आहे. पण हे लग्न माझ्या मुलाबरोबर झालं असतं तर माझा आनंद आणखीनच द्विगुणित झाला असता. कारण की माझी आणि ह्यांची खूप इच्छा होती की तुझं लग्न मल्हार सोबत व्हायला हवं होतं. भाऊजींनी खूपच घाई केली का ग? भाऊजींनी एकदा मला विचारायला हवं होतं. मी मल्हारला तयार केलं असतं. सुमतीने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, काही गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या असतात काकू. माझी आणि त्यांची लग्नगाठ देवाने बांधली नसेल म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. पण काय ग, आता कोणाचा फोन होता? सुमती म्हणाली, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा. विचारत होता, तयारी झाली आहे का? बाबांनी तयार करून ठेवलं आहे का सगळं? आईने डोक्यावर आठ्या पसरवल्या आणि म्हणाली, बापरे सुमती, ही लोक मला चांगली वाटत नाहीत. अजून पण वेळ गेलेली नाही. सुमती म्हणाली, नाही काकू, आता जे होईल त्याला सामोरं जायचं. आईने सुमतीच्या डोक्यावर ना हात फिरवला आणि तिला म्हणाली, सुमती बाळा, शहाणपणाने विचार करायचा असतो. अगं आपण रोज पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचतो की हुंडाबळीविषयी, किंवा मग मुलीला जाच करतात. मी तुला घाबरवत नाही, पण मला हे लग्न योग्य वाटत नाही अजून सुद्धा. बाकी बाळा, तुझा निर्णय आहे. सुमतीला पण आता खूप टेन्शन आलं होतं. सुमतीला त्या दिवशी झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. सगळी तयारी झाली. दारात सनई चौघडे वाजायला लागले. सगळ्यांची लगबग चालू झाली आणि मल्हारला सौम्याचा फोन आला आणि ती म्हणाली, मल्हार बेबी, अरे कुठे आहेस तू? आणि एवढा आवाज काय येतोय तुझ्या मागनं? मल्हार काय बोलत होता तिला तर काहीच ऐकायला येत नव्हतं.
मग शेवटी मल्हार म्हणाला, स्वीटहार्ट, मी तुला मेसेज करतो आणि आपण नंतर बोलूयात. आता जरा मी कामात आहे. लग्न मंडपात वऱ्हाड मंडळी आली आणि सुमतीचे बाबा त्यांचं स्वागत करायला गेले. त्यांचं आदरातिथ्य स्वागत केलं. मल्हार सुद्धा पुढे आला आणि त्यांना आदराने आत बोलवलं. सुमती खूप छान दिसत होती, अगदी नक्षत्रासारखी दिसत होती. सुमतीच्या 1-2 मैत्रिणी आल्या होत्या आणि अगदी साधे पद्धतीनं सुमतीचं लग्न होणार होतं. सुमतीच्या सासरकडच्या मंडळींची थोडीशी आसपास मध्ये चर्चा चालली की सगळी तयारी केली आहे ना. मुलाचे वडील विनायकरावांकडे चौकशी करण्यासाठी आले. विनायकराव, अहो, सगळी तयारी झाली आहे ना? सगळं आम्हाला आधी हातात भेटलं पाहिजे, मग लग्न लागेल. सुमतीचे बाबा म्हणाले, सगळी तयारी झाली आहे, फक्त गाडीचं थोडं काम झालं नाही, पण तेही लवकरच होईल. लवकरच तुमच्या दारात गाडी असेल. आता मी एवढंच करू शकलो, गोड मानून घ्या. सुमतीचे होणारे सासरे लगेच त्यांच्या बायकोला आणि मुलाला सांगायला गेले. सुमतीचा होणारा नवरा रवी, तो तर अगदी हट्टालाच पेटला. त्या लोकांनी खूप गोंधळ घातला. सुमतीला पार आतपर्यंत आवाज येत होता आणि ह्या सगळ्याला फक्त सुमतीचे बाबा एकटे सामोरे जात होते. बिचारांना आत्ताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. मल्हारची आई सुमतीला म्हणाली, सुमती, आता निर्णय तुला घ्यायचा आहे. मल्हार हा सगळा प्रकार लांबून बघत होता आणि मनातच म्हणाला, काय हापापलेली लोक आहेत. दिस इज रेडिक्युलर्स. अजिबात मॅनर्स नाही. पण मल्हार त्यांच्यामध्ये काही बोलला नाही, बाजूलाच थांबला होता. मल्हारची आई बाहेर आली आणि त्यांना म्हणाली, शांत व्हा तुम्ही. मुलीसोबत लग्न करायला आला आहात का फक्त हुंडा पाहिजे आहे म्हणून तिला नांदवायला तयार आहात? रवीचे वडील म्हणाले, ओ विनायकराव, कोण आहे त्या? आणि आपल्या जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या तेव्हा तर या नव्हत्या. मग अचानक का बोलत आहेत? मल्हार पुढे आला आणि आईला म्हणाला, आई, तू जरा शांत हो. त्यांच्यामध्ये जे काही ठरलं आहे ते आपल्याला माहिती आहे का? रवीचे वडील सुमतीच्या वडिलांना म्हणाले, विनायकराव, तुम्ही आमच्या मागण्या सगळ्या पूर्ण करणार आहात का? आत्ताच्या आत्ता तरच हे लग्न होईल, नाहीतर हे लग्न आत्ताच भर मांडवात मोडणार. फक्त 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे. बोला, उत्तर द्या. विनायकराव आता रडायला लागले आणि बिचारे गुडघ्यावरती बसले आणि म्हणाले, माझ्याकडे आत्ता लगेच उभे करण्यासाठी पैसे नाहीत. कर्ज काढून लेकीचं लग्न करतोय. मला थोडं समजून घ्या. मी घेईल तुम्हाला गाडी, पण काही दिवसांनी घेईल, पण नक्की घेईल. मग एक काम करा, हे लग्न मोडलंच म्हणून समजा. आणि सगळे भर मांडवातनं उठून निघून गेले. सगळे विनायकरावांना बोलत होते, आता कोण करणार त्यांच्या मुलीसोबत लग्न? भर मांडवात तिचं लग्न मोडलं. शेवटी बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. असंच झालं विनायकरावांना. खूप मोठा धक्का बसला त्यांना आणि ते चक्कर येऊन पडले. त्यांचा बीपी वाढला. सुमती बाहेर पळत आली आणि बाबा बाबा करून रडायला लागली. लगेच गावातल्या डॉक्टरांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले, यांना खूप मोठा आता मानसिक धक्का बसला आहे. त्यांना खूप टेन्शन आलं आहे. त्यांना आता खूप जपावं लागेल, नाहीतर काही होऊ शकतं. डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिलं आणि त्यांना थोड्या वेळाने शुद्ध आली. अख्खं मांडव रिकामं झालं होतं. काही जवळचेच लोक होते, त्यांचे हितचिंतक तेवढेच राहिले होते. मल्हार ची आई त्यांना धीर द्यायला पुढे आली आणि म्हणाली, भाऊजी. विनायकराव म्हणाले, वहिनी, सगळं संपलं हो. माझ्या मुलीचं आयुष्य आता कुठल्या मार्गावर जाणार आहे देवच जाणे. आता आम्ही दोघं पण उद्या विष खाऊन मरतो. मल्हारची आई म्हणाली, असं काय बोलताय हो भाऊजी? तुमच्या लेकीचं लग्न होणार आणि ते पण आत्ता या मांडवातच होणार. विनायकराव आश्चर्याने मल्हारच्या आईकडे पाहिलं.
अहो, पण आता माझ्या मुलीबरोबर कोण लग्न करणार आहे? माझा मल्हार लग्न करेल तिच्यासोबत. तसंही भाऊजी, माझी आणि ह्यांची खूप इच्छा होती की सुमती आमच्या घरची सून व्हावी. मग माझा निर्णय अंतिम असेल आणि तो माझ्या मुलाला सुद्धा मान्य करावाच लागेल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.